मित्र हो नमस्कार. विचार प्रवाह या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सडेतोड राजकीय बातम्यांसाठी आमचा विचार प्रवाह न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला तडीपार केलं जाऊ शकतं असं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते. त्यांच्या या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया माध्यमांनी विचारली असता गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी यावर उत्तर दिलंय. ते म्हणाले, आमचे खूप हितचिंतक आहेत. ते हितचिंतक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जाऊन काहीतरी सांगत असतात, त्यावर जरांगे पाटील बोलतात. असं कुणालाही तडीपार केलं जात नाही. तडीपार करण्यासारखे त्यांच्यावर खटले दाखल आहेत का? तर तसं अजिबात नाही. देवेंद्र फडणवीस पुढे असं म्हणाले की अनेक लोक वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचं काम करत असतात. अशी लोक जरांगे पाटील यांना काहीतरी सांगत असतात. जरांगे पाटील आणि आंदोलकावर ज्या केसेस दाखल आहेत त्या मागं घेतल्या जाणार आहेत. ज्या ठिकाणी जाळपोळ तोडफोड झाली, पोलिसांवर हल्ला झालेला आहे, अशा केसेस परत घेणं शक्य होणार नाही. मात्र इतर केसेस परत घेण्याची घोषणा करून त्यावर कामही सुरू केलं आहे. सध्या 24 जिल्ह्यांमध्ये तपासावर असलेल्या एकूण 492 केसेस आहेत. त्याची छाननी सुरू झाली आहे. 172 केसेस परत घेण्यासंदर्भात शिफारसही दिली आहे. 6 केसेस मागं घेण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. उर्वरित केसेसची छाननी सुरू आहे. सध्या आचारसंहिता लागली असल्यामुळं या काळात छाननी पूर्ण करून आचारसंहिता संपताच त्या केसेस मागं घेतल्या जातील. केसेस मागं घेण्यासाठी संबंधित लोकांना जबाबासाठी पुन्हा बोलावलं जाऊ लागतं. त्याची एक कायदेशीर प्रक्रिया असून ती पूर्ण करावीच लागते. पण जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावलं तर नवीन केस दाखल झाली असं सांगितलं जातं. मग वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात. सगळे सोयरे शब्द असेल किंवा केसेस मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्याची घोषणा असेल ती अंतिम आहे. मुख्यमंत्र्याच्यावर कुणीही नाही. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असून त्यांच्या निर्देशावर पोलिसांनी कार्यवाही सुरू केली आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. राज ठाकरेंचा पक्ष शिवसेना शिंदे गटात जाणार असले बोललं जात आहे. यावर प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की असा कुणाचा प्रश्न कोणत्याही दुसऱ्या पक्षाकडे जात नसतो. मी शिवसेना किंवा राज ठाकरेंचा प्रवक्ता नाही. राज ठाकरे महायुतीत सामील होण्याबाबतची चर्चा सुरू आहे असं देखील फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी त्यांना टोमणे बहाद्दर ही उपमा दिली आहे. माझी उपमा कशी सार्थ ठरेल याचा आटोकाट प्रयत्न ते करत असतात. फडणवीसांनी उपमा दिली आहे तर ती सार्थच ठरवली पाहिजे असं त्यांना वाटतं. त्यामुळे ते टोमणं मारत असतात, काहीतरी बोलत असतात. माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक वाक्य विकासावर बोलून दाखवावं. सामान्य माणसाच्या आयुष्यात तुम्ही काय बदल करणार आहात किंवा केला आहे याबद्दल सांगण्यासारखं त्यांच्याकडे काही नाही, अशी टीका फडणवीसांनी केलेली आहे. धन्यवाद.